नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय लॅब सायंटिफिक ऑफिसर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत. ओके, त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत, ज्याच्यामध्ये फक्त 777 मध्ये तुम्हाला या बॅचेस अवेलेबल केले जातील, ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स होतील आणि या सर्व भरतींसाठी आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. जर तुम्ही या बॅचेससाठी इच्छुक असाल किंवा याचं प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून या बॅचेसबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. तर इथे बघा, जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याआधी समजून घ्या. जी LSOची जी काही इलिजिबिलिटी आहे त्याच्यामध्ये तुमचं जे BSc झालेलं पाहिजे ते सायन्स स्ट्रीममधून झालेलं पाहिजे, बॉटनी, झूलॉजी, केमिस्ट्री चालेल, मायक्रोबायोलॉजी. ओके, यामध्ये किंवा याच्यासोबत काही गरजेचे DMLT असणं गरजेचं आहे. जर तुमचं BMLT झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या एक्झामसाठी इलिजिबल आहात. तर यासाठी बघा, जे पर्सनल आयडेंटिटी डॉक्युमेंट्स आहेत याच्यामध्ये असणारे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, याच्यामधलं जरी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट म्हणजे एक प्रॉपर असेल, प्रॉपर म्हणजे बघा, तुमचं जे एक्झामचा फॉर्म फिल करताय त्याच्यावरचं नाव आणि जे काय तुमचं आयडेंटिटी प्रूफ आहे त्याच्यावरचं नाव एक्झॅक्टली मॅच झालं पाहिजे. ओके, हे इथे गरजेचं आहे. जर तुमचं कोणतं ज्या डॉक्युमेंटवरती तुमचं प्रॉपर नेम किंवा विदाऊट एनी स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही काय करू शकता, आयडेंटिटी प्रूफ म्हणून देऊ शकता. त्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ, सिग्नेचर आणि बर्थ सर्टिफिकेट. आता जे 10th स्टँडर्डचं सर्टिफिकेट आहे ते जास्त इथे इम्पॉर्टंट ठरतं. आणि जे 10th स्टँडर्डच्या सर्टिफिकेटवरती नाव आहे ते सुद्धा आपण चेक करण्यासाठी मदत केली जाते. आणि तेच काय करण्यासाठी, एज लिमिटेशन असतात एक्झाममध्ये त्या व्हेरीफाय करण्यासाठी, तुम्ही त्याच्यामध्ये बसताय की नाही हे बघण्यासाठी सुद्धा या सर्टिफिकेटचा वापर होतो. पुढे बघा, जे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट आहे, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला 10th स्टँडर्डच्या सर्टिफिकेटवरती तुमचं नाव व्यवस्थित असणं गरजेचं आहे, कारण की पुढे ज्या कॉम्प्लिकेशन्स येतात त्या प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात. म्हणून 10th स्टँडर्डचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं तर गरजेचंच आहे, पण त्याच्यावरचं नाव सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे. ते सिमिलर जे तुम्ही ज्या फॉर्ममध्ये फिल करताय हे बरोबर असणं गरजेचं आहे. 12th स्टँडर्डचं सर्टिफिकेट. त्यानंतर आता इथे बघा, ज्या एक्झामच्या क्वालिफिकेशनसाठी डिप्लोमा कोर्स लागतो, जसं जर LSO साठी बघितलं तुम्ही तर इथे काय लागणार आहे, DMLT झालेलं पाहिजे तो डिप्लोमा कोर्स, तर ते इथे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर लॅब टेक्निशियन, ओके, लॅब टेक्निशियनची आणि LSOची सेम इलिजिबिलिटी, जिथे तुमचं BSc झालेलं पाहिजे विथ सायन्स स्ट्रीम आणि प्लस त्याच्यासोबत तुमच्याकडे एकतर DMLT झालेलं पाहिजे किंवा याच्याच बरोबर जर तुमचं BMLT झालेलं असेल तरी सुद्धा तुम्ही या एक्झामसाठी क्वालिफाय होता. तर इथे तुमच्याकडे गरजेचं आहे DMLTचं सर्टिफिकेट असणं. तर इथे वेगळे ऑप्शन्स दिले की D फार्मसी झाले असेल, B फार्मसी, त्या केसमध्ये तुमचं फार्मसीच्या एक्झामसाठी हे गरजेचं आहे. आणि ANMचं आणि GNMचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे फॉर नर्सिंग ऑफिसर. ओके, नंतर हे ज्या BSc मध्ये तुमचे जे सर्टिफिकेट आहेत सेमिस्टरचे तर ते सुद्धा तुमच्याकडे सगळे असायला पाहिजे. पुढे बघा, जे कास्टचं, आता जर काही स्टुडंट्स आहेत जे काय करतात, कॅटेगरीमधून फॉर्म फिल करतात. ओके, ओपन कॅटेगरी सोडून जे दुसरे भरतात कॅटेगरीमध्ये त्यांच्याकडे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते असायला पाहिजे. ओके, व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ते. आणि त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर फॉर OBC कॅटेगरी. ओके, त्या इयरचा नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, EWS आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जर कोणी या कॅटेगरीमधून किंवा या ग्रुपमधून, डिसॅबिलिटीच्या ग्रुपमधून फील करणार असेल तर हे सर्टिफिकेट पाहिजे. आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट, जर कोणी स्पोर्ट्सच्या कोट्यामधून अप्लाय करत असेल तर इथे त्यांच्यासाठी स्पोर्ट्स सर्टिफिकेट असायला पाहिजे. डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्रासाठी तुमच्याकडे महाराष्ट्र डोमिसाईल पाहिजे. आणि लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा स्कूल LC हे पण तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर बघा, जे काही इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहेत या व्यतिरिक्त, आता त्या एक्झामनुसार हा क्रायटेरिया चेंज होतो. कुठे एक्सपिरियन्स पाहिजे असतो, कुठे एक्सपिरियन्स पाहिजेला नसतो. जसं तुम्ही फार्मसीच्या एक्झाममध्ये बघितलं, फार्मसी ऑफिसरसाठी जर तुमचं D फार्मसी झालेलं असेल तर तिथे तुमच्याकडे 2 इयर्सचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट पाहिजे. ओके, त्या केसेसमध्ये जिथे एक्सपिरियन्स मागितलं तिथे एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट असायला पाहिजे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंट आउट, फीस रिसिप्ट. ओके, या एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे काय आता ऑलरेडी जर डिजिटलाइज झालेलं आहे तर तिथे ऑलरेडी या रेकॉर्ड्स असतात. ओके, आणि सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ्स किंवा फोटो कॉपीज ऑफ युअर सर्टिफिकेट, तुमचे जे डॉक्युमेंट्स देत आहे त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता त्यावेळेस ओरिजिनल कॉपीजच्याच तुम्ही काय करणार आहे झेरॉक्स काढता आणि त्यांना सेल्फ असेस करून तुम्हाला काय करायला लागतं ते सबमिट करायला लागतं. ओके, तर हे बघितलं आपण LSO एक्झाम किंवा इतर बाकीच्या एक्झामसाठी एक जनरल जो काही डॉक्युमेंट लागतात हे आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जर तुम्ही या बॅचेससाठी बघत असाल किंवा एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या बॅचेसची इन्क्वायरी करू शकता. या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.